TV9 मराठी। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलार यांनी पहलगाम हल्ल्याशी तुलना केली आहे। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या गेल्या आणि इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत अशा शब्दांमध्ये आशिष शेलार यांनी मनसेवर निशाणा साधला। शेलार यांच्या या वक्तव्याचा मात्र किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतला। पहलगामचे दहशतवादी तुमचे कुणी होते का, ते पळून कसे गेले असा सवाल पेडणेकरांनी विचारला। मनसेच्या मारहाणीची आशिष शेलारांनी पहलगाम हल्ल्याशी तुलना केली। पहलगाम मध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथे भाषा विचारून निष्पाप हिंदूंना चोपत आहेत असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं। पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या, इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। शेलारांच्या वक्तव्याचा ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांकडून समाचार घेण्यात आला। तुमची तुलना पहलगामच्या अतिरेकाशी केली। त्याला सांस्कृतिक मंत्री म्हणावं, असंस्कृतिक म्हणावं, म्हणजे याच्यावर संस्कारच काही कुठले नाही। आशिष शेलार आम्हाला अतिरेकी म्हणतो, हे माननीय मुख्यमंत्र्याला मान्य आहे का? पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत। एवढी टाईट सिक्युरिटी लावल्यानंतरही जर पळून गेलेत तर पहलगामचे मारेकरी दहशतवादी तुमचे कोण होते का, कसे गेले पळून? पहलगाम मध्ये जे घडलं त्या पद्धतीने तुम्ही मारणार का, असं जेव्हा आशिष शेलार उर्फ कुरेशी म्हणतात, याचा स्पष्ट अर्थ हा आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना दहशतवादी ठरवता। आशिष कुरेशी, गेट वेल सून। आशिष शेलार, मला असं वाटतं की पहलगाम मध्ये ज्यांनी आमच्या हिंदू लोकांना मारलं त्यांचं काय झालं, त्यांना पकडलं का? त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं? आम्हाला काय पहलगामचे उदाहरण इथे देताय? ठाकरेंच्या गुंडगिरीच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला। मराठीसाठी गुंडगिरी करायला सुद्धा तयार आहेत आम्ही। कोण करणार नाही गुंडगिरी? सगळे गुंडगिरी करतात, पण गुंडगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना। जे काही मराठी बोलू शकत नाही त्यांना तुम्ही कानफाटात मारणार आणि त्यांच्याबरोबर व्हायलन्स करणार, हिंसा करणार, मारपीट करणार, तो भाषाच्या नावाने हा गुंडगिरी आहे। त्या गुंडगिरी आम्ही बर्दाश्त करू शकत नाही। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपची मुंबईसाठी आता मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा। मराठी न बोलण्यावरून सुरू झालेल्या वादामध्ये भाजप अमराठींच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळत आहे। अमराठी नागरिकांवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता भाजपची मुंबईसाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा आहे। तर मराठी न बोलण्यावरून सुरू झालेल्या या वादात भाजप अमराठींच्या बाजूने असल्याचं चित्र आहे। अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे। आगामी मुंबई पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हिंदूंच्या मुद्द्याने पुढे येत असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे। तर परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपने लक्ष वळवल्याचं म्हणत मनसेने यावर टीका केली आहे। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध हिंदू हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत। हिंदूंना चोपड्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण हे मतांच्या भोवती फिरतंय। त्यांना आता एक कळलं की मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा राहणार नाही, म्हणून आता त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष हे बाहेरनं आलेल्या लोकांकडे वळवलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपकडून पलटवार करण्यासही सुरुवात झाली आहे। मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत। आम्ही गुंड। काल कोणाच्या ते व्यापाराच्या कानफाटीत मारली मीरा भाईंदरला, त्याच्या काही ते लिहिलं होतं काय? गुजराती माणसाला मारला, कुठच्या गुजराती माणसाला मारला?
बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला, त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? केवढे व्यापारी आहेत, त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. अमराठींवरील मारहाणीवरून समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर आझमी हे भाजपची बी टीम आहेत असं म्हणत आमदार महेश सावंतांनी पलटवार केलाय. भाई अगर कोई आदमी यहाँ पढ़ा लिखा नहीं है, बाहर से आया हुआ है, कोई यहाँ कारोबार करने कुछ दिन के लिए आया है, बाल बच्चे वहाँ गांव में रहते हैं, यहाँ रहता है, मराठी बोलना नहीं आती तो क्या उसको मारेंगे आप? मराठी आमचे भरपूर मित्र आहेत, सगळे जाती धर्माचे आमचे मित्र आहे. गुजराती आहे, बंगाली आहे, साऊथ इंडियन आहे, सगळ्या प्रकारचे आम्ही सलोख्याने राहतो. परंतु जर ते महाराष्ट्रात राहून जर मराठ्यांची बदनामी करतात आणि मुजोरी करत असेल तर त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवणार. की होय महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी बोललीच पाहिजे, हे जर ते स्वागत करू शकतात तर तुम्ही कटलं नको ते राजकारण करता. तिकडे बिहारच्या जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादवांनी राज ठाकरेंवर ट्विट करत टीका केली आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर राज ठाकरे यांचे लोक हल्ला करतायत. मी राज ठाकरेंना आव्हान दिलंय की त्यांनी ही गुंडगिरी थांबवावी, अन्यथा मी मुंबईत येऊन त्यांची सारी हेकडी काढीन. आज पत्रकार परिषदेत चुकून उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. मी त्यांचा मनापासून आदर करतो. राज ठाकरे भाजपच्या इशाऱ्यावर जी गुंडगिरी करतायत ती आम्ही चालू देणार नाही. प्रत्येक प्रांताच्या प्रादेशिकतेचा आदर आहे, पण त्याच्या नावाखाली आमच्या बिहारच्या लोकांवर हल्ला केला तर त्याची मुळं हादरवून टाकू, असं ट्विट जनाधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी केलं. कोण पप्पू यादव? ह्या असल्या यादव पप्पू विपू प्रसिद्धीसाठी हापापलेल्या लोकांना आपण फारशी प्रसिद्धीच द्यायची नाही. तर मनसेची मान्यता रद्द करा असं पत्रच भारतीय हिंदू सेनेनं निवडणूक आयोगाला दिलंय. ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुदालीची उपमा दिली आहे. फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा असा टोलाच संजय राऊतांनी लगावलाय. आपण सन्मार्गाने चालावं, आपण सुबुद्धीने चालावं. आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच, आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे. ज्या पद्धतीच्या काल टीका झाल्या मेळाव्यामध्ये, म्हणून म्हणलं जाऊ दे, आज आनंदाचा दिवस. कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही. त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही. काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा. आम्ही कार्यक्रम लावतो तुमचे रडण्याचे, दोघांनी एकत्र, बरं का? कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील, आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच. तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे. तर ठाकरे ब्रँड आता राहिलेला नाही असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. ठाकरे ब्रँड असता तर बाळासाहेब हयात असतानाच 288 आमदार आले असते असं संजय गायकवाड म्हणाले. बाळासाहेब असताना शिवसेना 70 ते 74च्या पुढे कधी गेली नाही असंही गायकवाडांनी म्हटलंय. तर संजय गायकवाडांचा जन्म ठाकरे ब्रँडमधूनच झाल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. बाळासाहेबांची कृपा होती म्हणूनच मी आज नेता झालो असंही वडेट्टीवार म्हणाले. 15 वर्षाआधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता, पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धव साहेब गेले, त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये. आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळी देण्याकरता खूप उशीर केला आहे. मला नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रात पडेल. ठाकरे आडनावचा ब्रँडचा फरक नाही, आता राहिलेला नाही. ब्रँड राहिलेला आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता, किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेला आहे. फक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना 288 आमदार आले असते. तेव्हा पण आपण 70-74च्या पुढे कधी गेलो नाहीये. त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँड मधून झालाय. याला काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं. आहे बाळासाहेबांची कृपा होती. विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय, पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरेमुळे झाली. कधीच ठाकरेंनी जात पात धर्मपंथ पाहिला नाही बाळासाहेबांनी, आणि तो वेगळा विषय आहे. आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचं ह्यांना माहीत.
तर 5 जुलैला 2 भाऊ एकत्र आले. एकाच्या मनामध्ये मराठीसाठी प्रेम दिसलं आणि दुसऱ्याच्या मनामध्ये सत्तेची लालसा, अशी टीका नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर केली आहे. तर नितेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावर काय म्हटलं आपण पाहूया. 5 जुलैला 2 भाऊ एकत्र आले. एकाच्या मनामध्ये मराठीसाठी प्रेम दिसलं आणि दुसऱ्याच्या मनात सत्तेची लालसा. पण दोन्ही एकत्र येऊन शेवट मात्र शून्य असेल, कारण जो सत्तेसाठी हापापलेला आहे तो कधीही पाठीत खंजीर खुपसू शकतो. हिंदीच्या मुद्द्यावरून बोलताना शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दाखला देताना संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. तर संजय गायकवाड यांच्या अकलेचं दिवाळं निघालंय असं म्हणत वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवरायांनी राजकोष मराठीत केला होता, हे संजय गायकवाड विसरले का, असा सवाल देखील नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह. मग ते लोक काय मूर्ख होते का? आणि त्याच्यामुळे या विषयावर वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे. मी तर डायरेक्ट बोललो, अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचे आतंकवादी मनसुबे आपण पण उधळू शकत नाही. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मा जिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या याच्याने त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळे निघाले. अशी माणसं सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे. मा जिजाऊ ह्या आमच्या स्मृतिस्थान आहेत आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादं उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो जो कोणी बोले. मला असं वाटते की संभाजी महाराजांचा आदर्श तर आम्हाला आहे, ते आमचे छत्रपतीच होते. पण शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता, हे विसरलेत का ते? नाशिकमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय. गंगापूर धरणामधून 5186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत. हे दृश्य आपण पाहतो आहोत. दुतोंड्या मारुतीच्या अगदी छातीपर्यंत हे पाणी आलेलं आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तर गोदावरी नदीपात्रातील अर्थात रामकुंड परिसरातील ही छोटी मोठी मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत. आणि थेट गोदा तीरावरून आमचे प्रतिनिधी पवन येवले आपल्यासोबत आहेत. पवन, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे आणि अनेक मंदिरं देखील पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे. नक्कीच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे. आणि सध्या आपण हे रामकुंड परिसरातील दृश्य पाहत आहोत. खरं तर पुराचं मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या आता छातीपर्यंत पाणी आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. रामकुंड परिसरातील जे मंदिरं आहेत ते आता पाण्याखाली गेलेली आहे. संपूर्ण रामकुंड परिसर जो आहे तो पाण्याने वेढला गेलेला आहे. गंगापूर धरणातून सकाळी 10 वाजेच्या सुमारास पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. सध्या हा पाण्याचा विसर्ग जो आहे गंगापूर धरणातनं तो जवळपास 5186 क्युसेस एवढ्या वेगानं करण्यात आलेला आहे. यापूर्वी तो 4656 क्युसेक एवढ्या वेगानं सुरू होता. हा 530 वाढवण्यात आलेला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस जो सुरू आहे त्यामुळे धरणाच्या साठ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीत करण्यात आलेला आहे. नक्कीच पवन, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले. धामणी आणि कवडास या धरणांमधून सूर्या नदीमध्ये 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. उत्तर भारतातून एक महत्त्वाची बातमी आहे. हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना देखील मोठा पूर आला. सारण, बक्सियाड, त्याचबरोबर थुना, लांबाथच, जरोल, सुनी, बारा, परतवाडा, थाची, कुकला आणि बाखली या भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
पुरामुळे मोठी झाडं आणि दगड देखील वाहून आलेले या दृश्यांमधून पाहायला मिळतात. बडगाम जिल्ह्यातील युसमार्ग भागामध्ये ढगफुटीमुळे ओढे नाले अक्षरशः दुथडी भरून वाहतात. सुदैवानं मालमत्तेचं किंवा जीवितहानीचं वृत्त आलेलं नाही. जम्मू काश्मीरमधील बडगाममधील हे दृश्य आपण पाहतो आहोत. ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे ओढ्या नाल्यांना मोठा पूर आलाय. तर राजस्थानमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सवाई माधोपूरमधील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय. भागवतगडमध्ये मुसळधार पावसामुळे एका तलावाचा बांध फुटल्यानं सखल भागातील घरांमध्ये देखील पाणी शिरलं. पाण्यानं वेढलेल्या घरांमध्ये अनेक लोक अडकले होते. नागरिक संरक्षण पथकानं सर्वच लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. इकडे भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे तीनबत्ती बाजारपेठेमध्ये देखील पाणी भरल्याचं पाहायला मिळालं. अनेक छोट्या मोठ्या दुकानांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली. पाण्याचा जोर कायम राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. घटनास्थळी आपत्ती विभागाची टीम पोहोचली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भिवंडीतील ही दृश्य आपण पाहतो आहोत. तीनबत्ती बाजारपेठेमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे. काही दुकानांमध्ये देखील पाणी शिरायला आता सुरुवात झालेली आहे आणि पाण्याचा जोर असाच वाढत राहिला तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते.